रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता प्रोग्राम सुरू असतो. तेच आता अर्णव आणि ईश्वरी हे बाजूबाजूला बसलेले असतात. तेव्हाच आता मामा अनाऊन्समेंट करत असतो की आपली ह्या कार्यक्रम जो आहे तो जोरदार रंगला आहे, पण या कार्यक्रमामध्ये ना अजून काहीतरी कमी आहे. त्याच्यात 4 चांद लावायला हवे. मला तर असं वाटतं की ह्या कार्यक्रमात एखादा गाण्याचा कार्यक्रम तर व्हायलाच हवा. आमची अंजली तशी छानच गाते. काय मग अंजली, ये ना पुढे, थोडंसं गाणं होऊन जाऊ दे. अंजली आधी नाही नाही बोलत असते, पण अंजलीला आता जबरदस्ती का होईना पुढे बोलवलं जातं. अंजली जशी पुढे येते तसं मात्र आता अंजलीला म्हटलं जातं की अंजली, होऊन जाऊ दे तुझं एखादं गाणं. आणि असं बोलून अंजलीला आता गाणं बोलायला सांगितलं जातं. तेव्हाच अंजली आता स्टेजवर उभी असते आणि ती आता गाण्याचा विचार करू लागते. पण तेव्हा आता तिला सुचत नसतं की कोणत्या गाण्याने सुरुवात करूया. सगळ्यांना छान वाटत असतं. मग आता सगळेजण अंजलीचं गाणं ऐकण्यासाठी उत्सुक असतात. अंजलीने गाणं सुरू केलेलं असतं. तेच आता अंजलीने गाणं सुरू केल्यानंतर सगळ्यांनाच अंजलीचं गाणं खूपच आवडतं, कारण अंजलीचे सूर एकदम परफेक्ट बसलेले होते आणि त्यामुळेच आता सगळीजणं एकदमच ना मंत्रमुग्ध झाले होते. या अंजलीचं गाणं ऐकून सगळ्यांनाच अंजलीचं कौतुक वाटत होतं, कारण एवढ्या कमी वेळामध्ये ती ज्या ज्या काही गोष्टी अचीव करत होती त्या सगळ्यासाठी. त्यामुळे आता सगळेजणं हॅपी होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अंजली गाणं गात असताना अचानकपणे तिला आता खोकला लागलेला असतो आणि त्यामुळे तिचा कोरडा अगदीच पडल्यामुळे घसा तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरी तिला पाणी वगैरे देते. जसं आता ईश्वरी तिला पाणी वगैरे देते तसं आता तिला बरं वाटतं, पण हे गाणं तर कंटिन्यू करणं गरजेचं होतं. मग आता ईश्वरी स्टेजवर येते आणि हे गाणं ईश्वरी कंटिन्यू करते, कारण ईश्वरीला आता असं वाटत होतं की कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांचा कुठेही निर्मूळ व्हायला नको आणि याचसाठी तिने आता गाणं गायला सुरुवात केलेलं असतं. जेव्हा आता ईश्वरी स्टेजवर जाऊन गाणं गायला सुरुवात करत असते ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं ईश्वरीकडे पाहू लागतात. सगळ्यांना धक्का बसतो, कारण विचारही कोणी केला नव्हता की ईश्वरी इतकं छान असं गाणं गात असेल. सगळीजणं आता ईश्वरीच्या गाण्याचं कौतुकच करत असतात. त्यामुळे ना आता इथे असणाऱ्या नम्रताला तर या सगळ्याचा प्रचंड असा राग येत असतो. नम्रताने विचारसुद्धा केला नव्हता की ईश्वरीचं एवढं कौतुक होईल, पण ईश्वरीचं गाणं ऐकून इकडे मात्र अर्णव हा चांगलाच फ्लॅट झालेला असतो. अर्णव एकटक तिच्याकडे बघत असतो. ईश्वरीचंही लक्ष अर्णवकडेच असतं, कारण स्पेशली ते गाणं अर्णवसाठी ती गात असते. तेव्हाच ना इकडे आता हा गाण्याचा प्रोग्राम तर सुरू असतो. मामाला तर ईश्वरीचं गाणं खूपच जास्त आवडतं. मामा आता बोलू लागतात की कसलं भारी गाणं गायलं हिने. मग तेव्हा मामा आता पुढे जातात आणि मामा ईश्वरीचं कौतुक करत म्हणत असतात की काय गं ईश्वरी, एवढी मोठी जादू आम्हाला तर तू कधी यादी दाखवलीच नव्हती. आम्हाला तर माहीतसुद्धा नव्हतं की तू एवढं सुंदर गातेस ते. तेव्हाच आता आजीसुद्धा स्टेजवर जातात आणि आजीही ईश्वरीचं कौतुक करत असतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की खरंच ना, तू खूपच सुंदर गाणं गायलीस बघ. म्हणजे याआधी आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढं छान गाणं तू गात असशील, पण आज फायनली कळलं आहे, खरंच ना खूप सुंदर गाणं गातेस बघ तू. असं बोलून आता कौतुक वगैरे केलं जात असतं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्यामध्ये कौतुक केलं जातं ना, तेव्हा आता इकडे सगळीजणं ईश्वरीला म्हणत असतात की ते काही नाही, आम्हाला ना अजून अजून एखादं गाणं बोलून दाखव, म्हणजेच आता एक गाणं अजून होऊन जाऊ दे. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की नाही नाही, मी काही एवढं गाणं स्पेशल चांगलं गाणं गात नाही. माझ्यापेक्षा चांगलं गाणं ना नमुताई गाते, कारण आहे ना मी गाण्याचा सराव मध्येच सोडला होता. मलाही पहिल्यांदा गाणं गायला आवडत होतं, नंतर मी ह्या सगळ्या काही गोष्टी विचार केला आणि पुढे नाही नेल्या. मग तेव्हाच ना आजी बोलत असतात की तुला जरी तेव्हा हे नाही जमलं ना, पण आता तू हे करून दाखवलंस. खरंच तुझा गळा किती सुंदर आहे, किती छान गातेस तू. मग आता मामाही म्हणतात की मला कोणी चार चौघात गाणं गायला सांगेल ना, तर बाप रे,
माझं गाणं ऐकून तर सगळीजणं पळून जातील असंही इथे आता बोललं जात असतं. आता इथे या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता नमुताईला गाणं गायला छान येतं. त्यापेक्षा माझ्यापेक्षा ना नमुताई तुम्हा सगळ्यांना छान गाणं गाऊन दाखवेल. तेच मामाला नम्रताचं माहिती असतं की नम्रता गाणं गाते, पण ईश्वरीसुद्धा गाणं गाऊ शकते ही गोष्ट माहिती नव्हती ना. त्यामुळे नमू आता आनंदाने उठते. तिला असं वाटतं की चला इकडे तरी आपला काहीतरी नजराणा साध्य करता येईल, सादर करता येईल. पण तसं काही साध्य झालेलं नसतं. त्यामुळेच आता नम्रताला सांगितलं जातं की बस तू खाली. नम्रताचा इथे चार चौघात आता अपमान केलेला असतो. नम्रताचा जसा चार चौघात अपमान होतो ना, तसं मात्र आता नम्रताला कसंच वाटू लागतं. कारण आता मामा सांगत असतात की नम्रताला गाता येतं हे आम्हाला माहिती आहे, पण ईश्वरी तुझी ही जादू गायची आम्हाला आजच कळली. त्यामुळे आम्हाला अजून एक गाणं तुझं तर ऐकायचंच आहे. आणि असं बोलून आता अजून एक गाणं गायला तिला सांगितलं जातं. मग काय, ईश्वरी पुन्हा एकदा स्टेजवर जाते आणि गाणं गायला सुरुवात करते. ईश्वरीने आता गाणं गायला सुरुवात तर केलेलीच असते. तेच आता ईश्वरी बोलत असते आणि ते गाणं गात असताना हा जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो हे गाणं असतं. आणि हे लिरिक्स बोलत असताना तिचं लक्ष पूर्णपणे अर्णवकडे असतं, कारण अर्णवसाठी स्पेशली ती हे गाणं गात असते. तर दुसरीकडे मात्र नम्रताला ह्या सगळ्याचा राग येत असतो, कारण तिला असं वाटत होतं की हे सगळं जे क्रेडिट आहे ते फक्त नम्रताला भेटायला हवं, पण ते नम्रताला न भेटता ईश्वरीला भेटत होतं. आणि त्याचाच ना खूप जास्त राग ना इकडे नम्रताला येतो. नम्रता आता अर्धवट कार्यक्रमामधून उठून जात असते. तेव्हाच आकाशही तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण आकाश ते थांबवूनही काही केल्या ती ऐकत नाही. इकडे आता ईश्वरी जसं आता गाणं गायला सुरुवात करते ना, तसं आता ईश्वरीचं गाणं ऐकून ना अर्णव तर आता वेगळ्याच त्याच्यावर जातो. कारण त्याला असं वाटतं की ईश्वरी त्याच्या समोरच उभी आहे आणि ईश्वरीसाठी तो स्पेशली गाणं बोलत आहे. आणि ईश्वरीसोबत छान असा रोमॅन्टिक डान्सही त्याचा आता सुरू असतो. आणि ईश्वरीचा आणि त्याचा रोमॅन्टिक डान्स सुरू असतानाच ना तो आता सगळं भान विसरून गेलेला असतो. कारण त्याला आज काही झालं तरीसुद्धा आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता बोलून दाखवायच्या असतात आणि त्याचसाठी त्याचे आता प्रयत्न सुरू असतात. आणि इकडे आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला बघूनच बोलत असतो की खरंच ना. आणि मग आता त्या गाण्यावर दोघांचाही मस्त असा रोमॅन्टिक डान्स सुरू असतो. पण हे सगळं पडलेलं खरं तर अर्णवचं स्वप्न होतं. अर्णव आता या सगळ्यात ना बाहेर येतो. अर्णवला जेव्हा आता हे स्वप्न पडलेलं असतं आणि या स्वप्नात ना जसा तो बाहेर येतो ना, तसं आता त्याच्या लक्षात येतं की हे तर नाही, हे तर एवढं मोठं स्वप्न होतं. आणि मग काय, तो इकडे तिकडे पाहू लागतो. त्याला कळतं की हे माझं स्वप्न होतं. तर मग तेच दुसरीकडे ईश्वरीचं गाणं मात्र सुरू असतं. ईश्वरी आता छान गाणं गात असते. तेच आता सगळ्यांनाच ईश्वरीचं खूपच जास्त आता कौतुक वाटत असतं. मामा तर आता ईश्वरीचं गाणं ऐकतच राहतात, कारण एवढं सुंदर गाणं ना ईश्वरी गायलेली होती. मग आता ईश्वरीच्या गाण्यांवर खूप जास्त असा टाळ्यांचा कडकडाट होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी नम्रताला खपत नसतात. नम्रताचा एकतर मामाने चार चौघामध्ये अपमान केलेला असतो, कारण जेव्हा ईश्वरीने सांगितलेलं असतं की माझ्यापेक्षा छान तर नमुताई गाते, म्हणून मग आता नम्रताला असं वाटतं की चला आपल्याला आता ह्या चार चौघात आपलं गाणं सादर करता येईल. तेवढीच काही ती आपल्याला व्हॅल्यू, पण तीसुद्धा किंमत तिला दिली गेलेली नसते. त्यामुळे तिचा आता राग जो आहे ना तो शिगेला पेटलेला असतो. कारण इकडे ईश्वरीचं सतत कौतुक होत असतं आणि ईश्वरी याबद्दलच सगळे गोड कौतुक करून तिच्याबद्दलच सारखे गोडवे घालत असतात आणि ह्या गोष्टी तिला आवडत नसतात. आणि त्यामुळेच ना ती रागारागाने निघून गेलेली असते. पण ईश्वरीचं जसं गाणं पूर्ण होतं तसं प्रत्येकजण आलेले गेस्ट ना आता ईश्वरीसाठी टाळ्या वाजवत असतात, कारण त्यांना आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हतं की ईश्वरी इतकं सुंदर गाणं गात असेल. पण आता ईश्वरीने तिचं गाणं सादर करून ना या सगळ्यांनाच ना एकदम खुश करून टाकलेलं होतं. या पार्टीला चार चांद लावलेले होते आणि तेव्हाच ना ईश्वरीने या पार्टीला चार चांद लावल्यामुळे टाळ्यांचा कडकडाट तर ईश्वरीसाठी स्पेशली होत असतो. आणि मग आता इथे म्हटलं जात असतं की तुम्हा लोकांना माझं गाणं गायचं असेल तर सांगा. तेच वल्लरी आता म्हणत असते की नको नको, तुमचं गाणं तर कोणालाच ऐकण्यामध्ये ना इंटरेस्ट नाही आहे, कारण इकडे तुमचं गाणं ऐकायला बसलो
सांगितलं ना आम्ही तर सगळीजणं पळून जातील, असंही आता वल्लरी बोलत असते. वल्लरीने असं म्हटल्याबरोबर मामा मुद्दामून मजा घेत असतात. पण मामाने आता पुन्हा एकदा ईश्वरीचं कौतुक करायला घेतलेलं असतं आणि ईश्वरीचं जसं मामा कौतुक करायला घेतात ना तेव्हा मात्र आता राग ना खूपच जास्त यायला वाढत चाललेला असतो. कारण तो राग जो आहे तो नम्रताला आलेला असतो. तेच आता इकडे मामा जेव्हा सगळेजणं कौतुक करत असतात ना ईश्वरीचं तेव्हा अंजली आणि आजीसुद्धा ईश्वरीसाठी खूप जास्त खुश असते. कारण ईश्वरीनं घर सांभाळून सगळ्या काही गोष्टींना एकदम व्यवस्थितपणे हँडल करत होती, जे की आत्तापर्यंत कोणीही इतकं छान हँडल केलेलं नव्हतं. तेच आता दुसरीकडे जी नम्रता आहे ती मात्र रूममध्ये जाऊन ना ती स्वतःला जास्त त्रास करून घेत असते. नम्रता आता सगळं रूममधलं सामान अस्ताव्यस्त करून टाकते, सगळीकडे पसरून देते आणि तेव्हाच ना तिथे मात्र आता आकाश आलेला असतो. आकाश तिला शांत करत असतो. तेव्हाच ना नम्रता खूप जास्त रडत असते. नम्रताचं आता रडणं काही थांबत नसतं. तेच तिने आता पूर्ण रूमची वाट लावलेली असते. नम्रता आता पूर्ण रूमची जशी वाट लावते ना तसं आता आकाश तिला विचारतो की काय झालं आहे, तू काय झालं आहे ते सांगितलं नाहीस तर मला कसं समजणार आहे. असं बोलून तो आता तिला घडलेली घटना विचारायचा प्रयत्न करत असतो. पण आतासुद्धा ती म्हणत असते की बाहेर तुम्ही बघितलं नाही का, सतत तुमच्या भावाचं होणारं कौतुक आणि त्यानंतर आता या इशूचं होणारं कौतुक, या सगळ्यामध्ये आपल्यासाठी कोणाच्या तोंडून 4 शब्द चांगले ऐकलेत का? मी तर ऐकलेसुद्धा नाही आहेत. या सगळ्यामध्ये कौतुक होतं ना ते फक्त त्या इशूचं. अगं ती तर तुझी सख्खी छोटी बहीण आहे ना, मग तिच्याबद्दल एवढं वाईट वाटून काय घेण्यासारखं आहे, असंही आता इथे आकाश सांगून समजावत असतो. आकाश जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा नम्रता म्हणते की तुम्हाला काही वाटत नसेल हो, पण मला ना या गोष्टी ना चांगल्याच आठवतात आणि त्याचा त्रास होतो. कारण आहे ना मी या सगळ्या काही गोष्टी ना सॅक्रिफाईस करते, कारण या गोष्टींमध्ये ह्या इशूला मध्ये पडायची काय गरज होती. गाण्यामध्ये तिला तर काहीच येत नाही, पण गाणं गाऊन तिने आता सगळ्यांचीच मनं जिंकली, बघितलं नाही का. अगं मग तुला कोणी नाही म्हटलं होतं, असंही आता आकाश तिला म्हणत असतो. जेव्हा आकाश तिला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी मी करायला चालले होते, पण ती गोष्टी मला करायला या ईश्वरीमुळे कधीच मिळत नाही. ही ईश्वरी ना दिसते तशी नाही आहे, असंही आता म्हणावं लागतं. आणि मग जेव्हा ईश्वरीबद्दल या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण तरीसुद्धा ना मला ह्या गोष्टी पटत नाही, ज्या पटत नाहीत आणि म्हणूनच मग मी जे आहे ते तुम्हाला बोलून दाखवतेस. आणिच आता आकाश तिला कसाबसा शांत करायला बघत असतो. म्हणजेच आकाशचं म्हणणं असं असतं की नको ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मनाला लावून घेऊस, कारण या सगळ्याने ना तुला त्रासच होणार आहे. कारण मला कळतंय की तुला या मनाला लागत आहेत गोष्टी, पण हे सगळं काही चुकीचं आहे गं. जरा चांगल्या वेळेने विचार करणं. म्हणजेच मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना ते एका वेगळ्या वेळेने विचार करून बघ. तुझीच बहीण आहे आणि तिचं काही चांगलं झालं तर काय आहे, आता त्या गोष्टींचा विचार करू नको, मी हे सगळं आवरून घेतो, असं देखील आता तो म्हणत असतो. तेव्हाच आता नम्रता म्हणत असते की नको राहू दे, मी करते हे सगळं काही. आणि असं बोलून ती आता सगळ्या काही गोष्टी पटापट आवरायला घेते. पण तरीसुद्धा ना तिच्या मनात जो आहे तो राग हा कायमच असतो. तिच्या मनात राग कायम असतानाच ना तिला आता ते नकोसं वाटत असतं. तेच दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही बाहेर असते, तर अर्णवने आता ठरवलेलं असतं की ईश्वरीला आपल्या मनातलं सगळं काही सांगावं आणि त्याचमुळे आता ईश्वरीचा हात धरत ईश्वरीला आता अर्णव सांगत असतो. आणि त्यावेळेलाच ना इथे आता छान असं रोमॅन्टिक सॉन्गसुद्धा लागलेलं असतं, जे की आता यांच्याच मितवा या सिरियलचं रोमॅन्टिक सॉन्ग असतं, टायटल सॉन्ग. आणि त्या गाण्यावर आता मात्र हे दोघंही जण रोमॅन्टिक माहोल तयार झालेला असतो आणि त्यांचा आता रोमांस सुरू असतो. ईश्वरीला आता आपल्या मनातलं सगळं सांगायचं हे मात्र आता अर्णवने ठरवलेलं होतं, कारण बऱ्याच वेळेला ना तो ह्या गोष्टी काही ईश्वरीला सांगू पाहत होता, पण ह्या सगळ्या गोष्टी राहून जात होत्या. पण आताच ती वेळ होती जे की आता
त्याला ना हे सगळं काही ईश्वरीला सांगावंसं वाटत होतं आणि त्यामुळेच आता ईश्वरीला या सगळ्या गोष्टी सांगायच्या असं ठरवतच ना तो आता ईश्वरीचा हात धरून ईश्वरीला म्हणत असतो की थांब ना. मग आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर काय. तेव्हाच ती आता अर्णवला म्हणत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो की थांब एक मिनटं. आणि असं बोलून तो आता तिचा हात धरतो. जसं आता तो तिचा हात धरतो ना तसं मात्र आता ईश्वरीला समजतं की आता फायनली हे आपल्या मनातलं आपल्यासमोर व्यक्त करतील. पण आता अर्णवने ठरवलेलंच होतं की ईश्वरीला आज आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून दाखवायच्याच आणि त्यासाठी स्पेशली त्याने तिच्यासाठी अंगठीसुद्धा आणलेली असते आणि ती अंगठी तो आता तिच्यासमोर धरतो. जसं आता ती अंगठी तो तिच्यासमोर धरतो ना तसं मात्र आता ईश्वरी खूपच जास्त खुश होते, कारण ती आता समजून जाते की फायनली आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या आज आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि म्हणूनच मग ती आता अर्णवकडे पाहत असते. अर्णवही आता त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो की कधी एकदा तो ईश्वरीला सगळं सांगतोय आणि आपलं मन तिच्यासमोर व्यक्त करतोय. आणि म्हणूनच मग आता तो ईश्वरीसमोर बसलेला असताना तिला आता म्हणत असतो की एक मिनटं तू डोळे बंद कर. मग ईश्वरी म्हणते की काय सरप्राईज आहे. तर आता तो तिला समोर असलेली रिंग दाखवतो. ती रिंग बघून तर आता ईश्वरी खूप जास्त अशी खुश होते आणि ईश्वरीला वाटतं की चला फायनली आता सगळं काही ठीक होणार आहे. आणि त्यामुळेच ना ईश्वरी पाहत राहते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघते तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो तिला म्हणत असतो की ऑल ओके ना. हो ठीक आहे. आणि असं बोलून तो आता तिला बसवतो आणि त्याचबरोबर आता ती जेव्हा त्याच्यासमोर उभी असते तो स्वतः गुडघ्यावर बसतो. अर्णवला ना आता कॉल येत असतात. अर्णवला जसे कॉल येत असतात ना तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर घ्या ना कॉल रिसीव करा ना, बघा ना कोणाचा फोन आहे ते. मग आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की राहू दे, इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. पण अर्णवला आता ईश्वरीने जबरदस्ती केल्यामुळे नाईलाजास्तव का होईना ईश्वरीने सांगितले म्हणून अर्णवला कॉल रिसीव करावा लागतो. आणि जेव्हा अर्णव आता कॉल रिसीव करतो तेव्हा आता अर्णवला आता सांगितलं जातं की एक मोठी गोष्ट घडली आहे, ते म्हणजे जहाजाला जाताना आग लागली आहे. खरं तर आपण आपलं सामान हे व्यवस्थितपणे पाठवलं होतं, पण अचानकपणे या सगळ्या काही गोष्टी झाल्यात आणि त्यामुळे आपला जो माल होता तो सगळा काही जळून खाक झालेला आहे. ही गोष्ट जेव्हा आता अर्णवला समजते तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णवने या सगळ्याचा विचारही कधी केला नव्हता की एवढं सगळं काही होईल. पण आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर त्यालाच आता समजत नसतं की रिॲक्ट कसं करावं ते. बातम्यांमध्ये आता हे सगळं काही ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवलं जात असतं आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे तो टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर काय झालं आहे सांगा ना. तेव्हाच आता अर्णव जो आहे तो म्हणतो की एक घडलं आहे घटना आणि त्यामुळे काय घडलं ते तरी सांग. मग तेव्हाच आता ते सांगू लागतात की खरं तर ना आता एवढी मोठी घटना घडली आहे की ती बघायलाही भीती वाटते. म्हणजेच आता जो आपण माल बनवला होता तो माल पूर्णपणे वाया गेलेला आहे हेही कळतं. तेच आता आकाशलाही कॉल आलेला असतो आणि जसं आकाशला कॉल येतो तसं मात्र आकाशला कॉल आल्यानंतर इकडे आता विचार केला जात असतो की आकाश जो आहे तो म्हणतो की बापरे एवढं भयानक. तेच आता ईश्वरी जी आहे तीसुद्धा आता आतमध्ये अर्णवसोबत आलेली असते, कारण अर्णवने आतमध्ये आल्या न्यूज चालू केलेले असतात आणि न्यूजवर एकच बातमी सतत दाखवली जात असते की सात्विक फॅशनचा माल हा जळून खाक झाला आहे. सात्विक फॅशनने एवढं सगळं काही केलं होतं ते आता सगळं संपलेलं आहे हेही आता बोललं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अर्णव त्यासोबत घरात इतर या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. कोणीही विचार एवढा केला नव्हता की हे सगळं काही असं असेल, पण आज तर मोठा धक्का सगळ्यांना बसलेला होता. सगळंच त्यांच्या हातातून गेल्यासारखं वाटत होतं. तेच आता हे तर झालेलं होतंच, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आता घरामध्ये सगळीजणं जेव्हा ही बातमी पाहतात त्याच्यामध्ये खास करून ना वल्लरीने पूर्ण घर जे आहे ते आता डोक्यावर घेतलेलं असतं. वल्लरी जसं आता घर डोक्यावर घेते ना तसं मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हाच ना आता पूर्ण सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे हे समजून जातं, कारण एवढा माल एवढ्या कमी वेळात अर्णवने तयार केलेला होता आणि अर्णवने तो माल व्यवस्थित वेळेच्या आधीच पाठवून दिला होता. वेळेच्या आधी माल पाठवूनसुद्धा ना या सगळ्या काही गोष्टी घडून आलेल्या होत्या. मग आता काय करायचं काय नाही ना काहीसुद्धा सुधरत नसतं, काहीच क्लिक होत नसतं. त्यामुळे ना
आता डोकं अर्णवचं बंद पडलेलं असतं. न्यूजमध्ये सततच्या त्याच बातम्या आणि आता ह्या सगळ्यामुळे सात्विक फॅशनच्या शेअर्सवर काय परिणाम होतील हे सुद्धा आता दाखवलं जात होतं. मग आता सात्विक फॅशनच्या या शेअर्सवर सुद्धा या सगळ्याचे परिणाम होणार होते हेही दाखवलं असल्यामुळे ना आता अजूनच टेन्शन जे आहे ते आता वाढत चाललेलं असतं अर्णवचं. मग आता आजीला तर धक्का बसतो, कारण आजी या सगळ्याच्या विरोधात होती. आधी आजीने सांगितलेलं होतं की नको नको ह्या सगळ्याच्या मागे लागू, तरीसुद्धा अर्णवने ऐकलेलं नव्हतं. अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या नसल्यामुळे आज आता अर्णवच्या हातून ना सगळंच गेलेलं होतं. अर्णवने विचारसुद्धा केला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी भयंकररित्या घडतील, पण आता अर्णव एवढ्या मोठ्या धक्क्यात होता. तेच आता अर्णवला सगळीजणं सावरत होते. अर्णवला सगळीजणं आता सावरत असताना खास करून अर्णवला ईश्वरीचा जास्त आधार होता. ईश्वरी आता अर्णवला सांगत होती की नका अर्णव सर स्वतःला त्रास करून घेऊ, आणि असं बोलून आता ती अर्णवला हळूच का होईना शांत करत असते. अर्णवला जेव्हा ती आता शांत करत असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव तरीसुद्धा टेन्शनमध्येच होता, कारण त्याच्या हातून ना सगळंच निसटलेलं होतं. त्याच्या हातात आता काहीच उरलेलं नव्हतं हे त्याला दिसत होतं. आणि त्यामुळेच ना आता इथे वल्लरीने तर मात्र तांडवच केलेला होता. वल्लरी म्हणत असते की तुम्हा लोकांना तेव्हाच मी सांगत होते, आता सगळंच गेले ना हातात ना, आता बसा बोंबलत. आता काय करणार आहात? काय ठरवलं आहे? काही ठरवलं आहेस का? काहीच ठरवलं नसाल ना, मला माहिती आहे, कारण आता काही ठरवायला हातात काही राहिलेलंच नाही आहे, तर तुम्ही काय ठरवणार आहात? असंही आता बोललं जात असतं. तेच अर्णव आता या सगळ्या टेन्शनमध्ये असतो, पण वल्लरीला मात्र आता घराचं पडलेलं असतं. वल्लरी म्हणत असते की तुम्ही तेव्हाच जर ऐकलं असतात ना, तर आज आहे ना ही वेळ आली नसती. तुम्हा लोकांना मी तेव्हाच सांगत होते की ऐका माझं, हे घर असं घाण ठेवू नका, पण तेव्हा नाही विचार केला. आता काय करायचं आहे? घरातनं बाहेर पडून काय रस्त्यावर राहायला जायचं आहे? अर्णव हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. अर्णव राजे शिर्के, विचार केला नाही काही गोष्टी करताना, आणि आता ह्या सगळ्याला सामोरं आम्हाला जावं लागणार आहे. तेव्हा मी बोलत होते की नका या सगळ्याच्या नादी लागू, पण तेव्हाच तुम्ही विचार केला नाही. तेव्हा तुम्हाला हे हवं होतं आणि त्यामुळेच ना तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी केल्यात, पण आता हातात काही राहिलेलं नाही आहे. तेव्हा काय ठरवलं आहे? काही ठरवलं आहे का? काही सुचतं आहे का तुम्हा लोकांना? तेव्हा सगळ्यांनीच त्याला सपोर्ट केला आणि आता हातात ना सगळंच निसटून गेले. अर्णव बिचारा काहीच बोलत नसतो, कारण त्याला कळत असतं की ह्या सगळ्यामध्ये आपल्यामुळे ना आता घरांचे सुद्धा हाल होणार आहेत. पण त्यामुळे अर्णव शांत असतो. परंतु वल्लरी हिने मात्र घर चांगलंच डोक्यावर घेतलेलं असतं. वल्लरीने घर डोक्यावर घेतल्याबरोबर वल्लरी आता चावचाव नुसती करत असते. वल्लरीच आता तोंड काही बंद होत नाही. तेच आता दुसरीकडे वल्लरी जेव्हा बडबडायला सुरुवात करते, तेव्हा दुसरीकडे मात्र आता बोललं जात असतं. तिला सांगितलं जात असतं की जरा शांत हो, पण ती काही ऐकत नसते. ती म्हणत असते की आता शांत होण्यासारखं काही राहिलं आहे का? ते मला सांगा ना. हातात ना तर सगळ्याच गोष्टी आहेत ना निघून गेलेल्या आहेत. तेच आता इथे आकाशही विरोधात जातो. आकाशनेही आता म्हटलेलं असतं की हे काय आहे? आकाश म्हणतो की दादा, मी तुला घर मॉर्गेज ठेव यासाठी सपोर्ट केला नव्हता. मी तुझ्या ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये तुझ्या पाठीशी होतो, पण आता हातात ना तर सगळंच गेलं ना, आता काय करायचं ठरवलं आहेस तू? असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना सगळीजणं अर्णवला दोष देत असतात. अर्णवला सगळीकडनं मरण यातना होत असतात. त्यामुळे आता अर्णव आहे ना तिकडनं जायला निघतो. अर्णव जसं आता तिकडनं निघून जातो ना, तसं मात्र आता अर्णव तिकडनं निघून गेल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं, हे सगळं काही व्हायला नको होतं, असाही विचार ना आता केला जात असतो. आता इथे अर्णव मात्र रूममध्ये निघून जातो. अर्णव जसा रूममध्ये निघून जातो ना, तसं मात्र ईश्वरीला धक्का बसतो. आता ईश्वरी अर्णवला या सगळ्या प्रसंगातून कसं बाहेर काढेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.